हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जयपूर ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळे संतापाचा सूर चढू लागला आहे। ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर सीसीटीव्ही, डेस्क बेंच खरेदी, वित्त आयोग निधीचा गैरवापर आणि गौण खनिज उत्खननातील अनियमिततेचे गंभीर आरोप आहेत। चौकशी अहवालात दोघेही दोषी ठरले तरीही जिल्हा परिषदेने अद्याप कारवाई न केल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मोरे यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस असून जिल्हा परिषद कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जयपूर तालुका सेनगाव यांनी 15वा वित्त आयोग व इतर विकास कामामध्ये भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। सदरील प्रकरणाची मान्य गट विकास अधिकारी यांच्याकडून कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही। तसेच वेळोवेळी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली यांना बऱ्याच वेळा या प्रकरणामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्यांनी पण अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही। आज माझा उपोषणाचा 7वा दिवस आहे। आज 7वा दिवस असताना सुद्धा कुठलाही कर्मचारी अधिकारी अजून माझ्या भेटीस आलेला नाही। माझी एवढीच विनंती आहे सरकारला की या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल।